नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण आजच्या दिवशी ज्या विषयाची चर्चा करतोय ती चर्चा खरं तर आपल्या सगळ्यांच्याच नशिबात एक अत्यंत भाग्यवंत क्षण घेऊन आलेली आहे. बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तित्वानं वयाच्या 100व्या वर्षामध्ये प्रवेश करणं, त्या काळात आपण हजर असणं आणि बाबासाहेबांनी भारून टाकलेल्या या कालावधीच्याच निमित्तानं त्यांच्या व्यक्तित्वाचा मागोवा घेणं हे सुद्धा अत्यंत नितांत गरजेचं तर आहेच, पण त्याचबरोबर ते गौरवास्पद सुद्धा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी, होय, महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे अभिमानास्पद आहेत. कारण बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवभक्त महाराष्ट्र जन्माला घातला. 4 पिढ्या महाराष्ट्राला शिवप्रेमाची दीक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगितली. छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व सोप्या, बाळबोध, लक्षवेधी आणि चित्तचक्षु चमत्कारिक पद्धतीनं घराघरात पोहोचवलं, नव्हे नसानसांपर्यंत बिंबवलं. महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये छत्रपतींचं कार्य बीजरोपण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. अशा बाबासाहेब पुरंदरे ज्या वेळेला वयाच्या 100मध्ये प्रवेश करतायत तेव्हा त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. 4-5 लोकांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या कार्यावर शिंतोडे उडवायचे ठरवले, म्हणून बाबासाहेब लहान होणार नाहीत. बाबासाहेबांच्या आजवरच्या योगदानाला प्रश्नचिन्हांकित करायचा प्रयत्न झाला, म्हणून बाबासाहेब खुजे होणार नाहीत. उलट अशी करणारी माणसंच बाबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या उंचीपुढे बुटकीच ठरतील. हे अत्यंत जबाबदारीनं, पूर्ण विश्वासानं आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला नतमस्तक होत आम्ही मांडू इच्छितो. कारण बाबासाहेबांचं कौतुक हा महाराष्ट्राच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यानिमित्तानं आजच्या लक्षवेधीमध्ये विषय अभिष्ट चिंतन, बाबासाहेब पुरंदरे. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत अभ्यासक सच्चिदानंद शेवडे, इतिहासप्रेमी मोहन शेटे आणि बाबासाहेबांचं अधिकृत जीवनप्रवास वर्णनयुक्त लेखन करणारे डॉक्टर सागर देशपांडे. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. बाबासाहेबांच्या कौतुकाच्या निमित्तानं त्यांच्या जीवनकार्याचा उल्लेख व्हावा म्हणून आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे. त्यांच्यावरच्या आक्षेपाबद्दल आत्तापर्यंत हजारदा चर्चा झालेली असेल. ते आक्षेप खोडून काढण्यात संबंधितांना यशही आलेलं असेल. पण आजच्या घडीला आजची ही चर्चा ऐकणाऱ्यांना आणि ही चर्चा यानंतरही ऐकू शकणाऱ्यांना बाबासाहेब किती महान आहेत हे सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं अख्खं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज या नावाभोवती फिरतं ठेवलं आणि या नावाची महती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यात खर्ची घातलं. डॉक्टर सागर देशपांडे, बेलभंडारा या बाबासाहेबांच्या आत्मचरित्राचं लेखन करताना तुम्हाला बाबासाहेब कसे दिसले? नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा एक छोटासा खुलासा करतो की बाबासाहेबांचं ते आत्मचरित्र नाहीये, तर मी स्वतंत्रपणे लिहिलेलं चरित्र आहे जी, जे बाबासाहेबांशी बोलून त्यांच्यावरच्या आजपर्यंतच्या इतर काही अभ्यास साधनांचा उपयोग करून आणि बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ज्या आवश्यक त्या दुरुस्त्याही केल्या होत्या जी. आणि जवळजवळ हे 1999 ते 2011 असं जवळजवळ 11 वर्ष काम चाललं होतं. बाबासाहेबांच्या 90व्या वाढदिवशी 3 ऑगस्ट 2011 बेलभंडाराचं फार मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं. आणि मी आपला 1 मिनिट वेळ यासाठी घेतो की मी त्यापूर्वी बाबासाहेबांना विनंती केली होती, कारण माझ्या जन्माच्या आधीपासूनचे 4 पिढ्यांचे एकूण आमचे बाबासाहेबांचे घरचे संबंध असल्यामुळे बिलकुल मी त्यांना 1997 मध्ये विनंती केली होती की बाबासाहेब आपण आपलं आत्मचरित्र लिहायला पाहिजे की तेही पुढच्या अभ्यासकांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरेल. पण बाबासाहेबांच्या सगळ्या धावपळीमध्ये ते घडलं नाही आणि मग
जेव्हा त्यांचं चरित्र लिहावं असा प्रस्ताव आला पुढे, तेव्हा बाबासाहेबांनी मला मान्यता दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहाटे 4:30 वाजता सुद्धा बाबासाहेब बोलवायचे आपल्या घरी आणि आमच्या चर्चा सुरू व्हायच्या. आणि 4:30 म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांची वेळेचा हट्ट जो आहे तो 4:25 त्यांच्या तिथे हजर असणे. आणि तो आजही मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळी कोरोनामुळे काही निवडक उपस्थितांच्या मध्ये घरगुती स्वरूपाचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम होता 11:30 वाजता. बाबासाहेब 11:20 तिथे हजर होते. त्यामुळे हा जो वेळेचा हट्ट आहे जी, आणि आणि त्यांनी आजच्या भाषणातही स्वतः सांगितलं की दिलेली वेळ आणि दिलेला शब्द ज्याला पाळता येत नाही त्याच्यासारखा मोठा गुन्हेगार नाही. आणि मी शिवचरित्रातनं काय शिकलो असं जर कोणी विचारलं तर या 2 गोष्टी शिकलो आणि मी त्या आयुष्यभर पाळत आलो. दुसऱ्या कुणामुळे कदाचित त्या गोष्टी माझ्या मोडल्या असतील तर माझे काही मार्क वजा करा, पण या परीक्षेत मी नक्की पास झालोय असं ते आज 100व्या वर्षी सांगतात. इथपासून ते बाबासाहेब हे कसे इतिहास संशोधक म्हणून घडले, ते कुणाच्या मार्गदर्शनाखाली घडले, त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले, कशी कागदपत्र अभ्यासली. बिलकुल स्वतः शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले ते गडकोट असतील, किल्ले असतील, मंदिरं असतील, मशिदी असतील, दर्गे असतील, घाट असतील, पुणे ते आग्रा हा प्रवास असेल, पावनखिंडीमध्ये शिवाजी महाराज ज्या मार्गे पन्हाळा ते विशाळगडला गेले त्याच दिवशी त्याच आषाढामध्ये गोनी दांडेकरांसहित ही मंडळी तिथे गेले आणि वाहून जाता जाता वाचली. जी, आपल्याला ऐकतानाही काटा मारेल अंगावर की असा इतिहास संशोधक माझ्या पाहण्यात नाही की सिंहगडाचा नुसता अभ्यास केलाय आणि तो मांडलाय असं नाही, तर सिंहगडावरचा जो तानाजी कडा आहे तो कुठल्याही आधाराशिवाय बाबासाहेब तो तानाजी कडा चढून सिंहगडावर गेलेत. मला सांगा या प्रकारचा इतिहास जगणारा माणूस खरोखरी आपल्यामध्ये आहे, तो 100 वर्ष आहे. अगदी हे आपल्या सगळ्यांचं आपण प्रास्ताविकात म्हटल्यासारखं भाग्य आहे. अगदी आणि हे तर मी माझ्या लहानपणापासून अनुभवत आलो, पण बेलभंडाराच्या लेखनाच्या निमित्तानं 11 वर्ष त्यांच्यावर जो प्रवास झाला, ज्या चर्चा झाल्या आणि सगळ्या सुखदुःखाच्या घटना, म्हणजे बाबासाहेबांना त्यांचा जेव्हा सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला एक मान्यवर साहित्यिक म्हणाले की बाबासाहेब आपण 81 वर्ष पूर्ण केली, याचा अर्थ आपण 1000 पौर्णिमा पाहिल्या. त्यावेळेला बाबासाहेब आपल्या मनोगतात बोलून गेले की याचा दुसरा अर्थ की 1000 मी अमावस्याही पाहिलं. आणि हे सगळं सहन करत करत बाबासाहेबांनी आपलं आयुष्य कसं पुढे नेलं. आणि जवळजवळ आयुष्यातली 80 वर्ष फक्त शिवचरित्र, शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहास याच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी 4 पिढ्यांमध्ये जी प्रेरणा आणि शिवचरित्र पेरलं, हे सगळं ऐकताना आणि त्याच्या मागच्या कथा असा तो बेलभंडाराच्या निमित्तानं घडलेला रोमहर्षक प्रवास. अगदी की जो अगदी कुणालाही डॉक्टर शिवचरित्र देशपांडे, इतकी प्रेरणा मी देईल. मी मी मध्ये आपल्याला याचसाठी थांबवतो. खरं तर आपलं सांगणं हे जितक्या ओघवत्या पद्धतीनं येत आहे त्यात मध्ये खंड पडता कामा नये. पण मला एक छोटासा प्रश्न या निमित्तानं सच्चिदानंद शेवडेंना विचारायचा आहे आणि त्यासाठीच मी आपल्याला थांबवलं. सच्चिदानंद शेवडेजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी बाबासाहेबांच्यामुळे घराघरात पोहोचलेले प्रमुख 5 पैलू जर मांडायचे असतील तर ते कोणते, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पाठकण्याला कशी उभारी मिळाली? स्वाभिमान जो त्या काळामध्ये अगदी पार लयाला गेल्यासारखी अवस्था झालेली होती. ताठ मानेनी ताठ कण्यानी आपण उभं राहू शकतो याचा आत्मविश्वास, स्वत्व हा जो भाग आहे त्याच्याच बरोबरीने लढाऊ बाणा, आणि शत्रू कितीही मोठा असला तरी आपण त्याला पराजित करू शकतो हा आत्मविश्वास. माझ्या दृष्टीने हे सगळ्यात महत्वाचे भाग आहेत. तसं बघायला गेलं ना तर इतिहास म्हटल्यानंतर ती भावनाहीन घटनांची, सनावळ्यांची अशा प्रकारची जंत्री असते. त्या इतिहासामध्ये कोणी जीव ओतून किंवा ते आपल्या व्याख्यानांमधून कथन करतो त्यावेळेला तो सगळा इतिहास हा जिवंत होतो. आणि असा जिवंत झालेला इतिहास ज्या वेळेला लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं खरं महत्कार्य हे बाबासाहेबांनी केलं. कित्येक पिढ्या घडवल्या, किमान 5-7 पिढ्या तरी नक्कीच, कारण या सगळ्यांनी आपापल्या लहानपणी किमान हे चरित्र ऐकलेलं असतं. तो गंमत सांगतो प्रसाद की आमच्या घरी एक नियम होता आमच्या लहानपणी की कोणाचं व्याख्यान असलं तर आई फक्त एवढंच सांगायची की अमक्याचं व्याख्यान आहे, व्याख्यानाला जा म्हणून नाही सांगायची, ती म्हणायची व्याख्यानाला गेला नाहीस तर घरी जेवायला मिळणार नाही. हा जो एक भाग होता त्या काळामध्ये,
ज्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला व्याख्यान म्हणजे काय हे माहिती नसतानाही ऐकायला जायचो, मग रमायला लागलो, मग त्यातली गंमत कळायला लागली, मग कशा पद्धतीने त्याची मांडणी होती, कारण घरातच प्रवचनकार व्याख्याते असल्यामुळे आमचे जी. तीर्थरूप आणि बाबासाहेबांसारखी माणसं आमच्या सुदैवाने आम्हाला आमचं लहानपण हे या सगळ्या लोकांच्यामुळे, व्याख्यात्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने समृद्ध झालं असं मला वाटतं. अगदी अगदी आपल्या सोबत मोहन शेटे आहेत. मोहनराव, बाबासाहेबांचा आजवरचा प्रवास तुम्ही अनुभवत असताना या प्रवासातून तुम्हाला पुढे आयुष्यभर पुरेल अशा प्रकारची कुठली शिकवण मिळाली? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपली 99 जन्मशताब्दीला प्रारंभ करत आहे आणि हा सगळा जवळजवळ 99 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ इतिहास बघताना आपण सगळे थक्क होत असतो. म्हणजे आपण ऐकायला जरी लागलो तरी अंगावरती काटा उभा राहतो. 5 लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास त्यांनी केलेला आहे. 21,000 पेक्षा जास्ती व्याख्यानं त्यांनी देशात आणि परदेशात दिलेली आहेत. 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांचा त्यांनी सामाजिक संस्थांसाठी दानधर्म केलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती पुस्तकाच्या जाणता राजा या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे आजपर्यंत 1200 पेक्षा जास्ती प्रयोग झाले आणि 1 कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे. तेव्हा मला असं लक्षात असं येतं की जो तुम्ही आता प्रश्न विचारला की आज नेमकं त्यांच्याकडून आमच्या पिढीला काय शिकायला मिळतं. मला असं वाटतं की पु ल देशपांडे यांनी फार छान वर्णन केलेलं आहे की एकेकाळी शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत होते आणि तिथून ते निसटले सुटले ही इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे नावाचा तरुण इतिहास लेखन करण्याच्या आधी शिवाजी महाराज हे अत्यंत जाड जाड ग्रंथांमध्ये आणि अत्यंत रुक्ष अशा भाषेमध्ये अडकलेले होते. त्याच्यातून शिवाजी महाराजांची सुटका करावी आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे, लहान मुलांपर्यंत पोहोचवावे इतकंच नव्हे तर बाबासाहेब तर असं म्हणायचे की ज्या आमच्या आया बहिणी गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत शिवचरित्र पोचलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि म्हणून आज जर का बाबासाहेब पुरंदरे या शब्दाचा अर्थ जर का विचारला तर ते असं सांगता येईल की इतिहास हा समाजाची प्रेरणा जागृत करू शकतो आणि इतिहास अत्यंत आकर्षक पद्धतीनं समाजासमोर मांडता येतो. बिलकुल, हा बाबासाहेब पुरंदरे या शब्दाचा अर्थ आहे. अगदी मोहनजी, आपण सुस्पष्टपणे ते मांडलंच आणि त्याच निमित्तानं अत्यंत जबाबदारीनं आम्ही ही भूमिका घेत सांगतो आहोत. बाबासाहेबांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत म्हणतो आहोत की महाराष्ट्र शिवभक्त झाला तुम्हा कारणे. आपल्यासोबत डॉक्टर सागर देशपांडे आहेत. सागरजी, बाबासाहेबांच्या ओघवत्या शैलीमध्ये छत्रपतींचं कार्य घराघरात पोहोचवण्याच्या कामाच्या निमित्तानं त्यांच्यावर काहीसा अन्याय होतो आणि मग लोक म्हणतात की ते इतिहास संशोधक नाहीत. बाबासाहेबांनी इतिहास संशोधनाचं कार्य कसं केलं, कशा कशा पद्धतीनं केलं हे आपण मांडलंच, पण त्याचबरोबर पंडित नेहरूंनाही बाबासाहेबांना इतिहास संशोधनाच्या कामात घ्यावं लागलं का, कसं? आपण म्हटलात ते बरोबर आहे की काही ठराविक लोकच बाबासाहेबांना इतिहास संशोधक आहेत का नाहीत इथं अशा प्रकारचं काही म्हणतात. त्याचं एक गंमतशीर कारण म्हणजे बाबासाहेब इतक्या नम्रपणे त्यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलंय की मी कोणी थोर मोठा संशोधक नाहीये, मी कोणी विद्वान पंडित नाहीये, हे नम्रपणे लिहिलेलं आहे. पण वयाच्या 8व्या वर्षी वडिलांनी सांगितलेली सिंहगडावरची कथा तिथे गेल्यानंतर 8-9 वर्षाचा मुलगा आहे तशी ती सांगतो. इथे वडिलांनाही त्यांचं वेगळेपण कळालं. पुढच्या 15-20व्या वर्षानंतर ते भारत इतिहास संशोधक मंडळात जेव्हा जायला लागले तेव्हा जवळजवळ 10 भाषा येणारे गह खऱ्यांसारखे प्रकांड पंडित विद्वान इतिहास संशोधक, शंकरराव जोशींसारखे, सरदार आबासाहेब मुजुमदारांसारखे संशोधक यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी इतिहास संशोधन मंडळातली हजारो कागदपत्र बघितली, अनेक पुराभिलेख विभागातले दप्तर तपासली, अनेक जुनी दप्तर सरदार घराण्यातल्या कागदपत्र असतील, वंशावळी असतील, सनावळ्या असतील, हे सगळं ते बघत होते. आणि त्याचबरोबर ते मावळात फिरत होते, गडकिल्ल्यांवर फिरत होते, खेडेगावातनं फिरत होते, लोककलांचा अभ्यास करत होते. त्यांच्या घरी सगळी बालगंधर्वांपासून सगळी मंडळी घरी यायची प्रके यात्रेंपर्यंत. या सगळ्याचा परिणाम आणि बाबासाहेबांच्या वडिलांचा हा सगळा परिणाम घेत घेत पुढे ते इतिहास संशोधनाकडे वळले. त्यांचा अभ्यास सुरू असताना 1954 साली
जो दादरा नगर हवेली म्हणजे गोव्याच्या जवळचा प्रांत भारताच्या बाजूने नव्हता, तो पोर्तुगीजांच्या तावडीत होता. तो मुक्त करण्यासाठी म्हणून बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फाडके, राजाभाऊ वाकणकर अशी जी मंडळी आझाद गोमंतक दलाच्या माध्यमातून तिथे सशस्त्र संग्रामात उतरली होती. तो संग्राम झाला. दादरा नगर हवेलीचा प्रदेश भारतामध्ये विलीन झाला. 1954 मध्ये पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटला. पण पोर्तुगीज सरकारने त्याच्यावरचा आपला क्लेम, आपला दावा कायम ठेवला होता. म्हणून पंडित नेहरूंनी पोर्तुगीज सरकारच्या विरोधात न्यायालयीन खटला चालवण्यासाठी भारताच्या बाजूनी संशोधकांची एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव आहे गोवा युनिट म्हणून. त्या गोवा युनिट वरती त्यावेळचे प्रकांड विद्वान इतिहास संशोधक तर होतेच, पण नवोदित असलेल्या बाबासाहेबांना सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतिहासातलं लक्षात घेऊन त्या समितीवरती सदस्य म्हणून घेतलं होतं. आणि हे काम इतक्या जोखमीचं होतं की दादरा, नगर, दीव, सेल्वासा, ठाणे, वसई, विरार या भागामध्ये अक्षरशः हेरगिरी करून पोर्तुगीजांच्या विरोधातली काही कागदपत्र जुन्या पिढीमधली शोधायची होती आणि ती जीवावरची जोखीम बाबासाहेबांनी पेलली. जयपूरला एक हिस्ट्री काँग्रेस भरली होती, त्यासाठी बाबासाहेबांना बोलवलेलं होतं. त्र्यंबक शंकर शेजवलकरांसारखे प्रख्यात इतिहास संशोधक त्यांच्या संशोधनाचा अभ्यास करता करता त्यांच्या संशोधनामध्ये ज्या बाबासाहेबांना काही चुका आढळल्या त्या अत्यंत नम्रपणे बाबासाहेबांनी शोध निबंध वाचून इतिहास संशोधक मंडळात त्यांच्या समोर त्या सांगितल्या. मला असं वाटतं की इतिहास संशोधनाचा प्रचंड काही गाढा अभ्यास आणि प्रत्यक्ष ते जगण्याची आस, तो ध्यास हा असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे बाबासाहेब हे कायम पहिल्यांदा इतिहास संशोधक आहेत आणि राजमाता सुमित्राराजे भोसलेंनी त्यांना सन्माननीय शिवशाहीर ही उपाधी दिली आणि ती प्रचलित झाल्यामुळे आपण त्यांना शिवशाहीर म्हणून ओळखतो. अगदी, म्हणजे थोडक्यात इतिहास संशोधक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ही महाराष्ट्राला खरी ओळख असायला हवी. आपण आज त्याची आठवण करून देऊ. सच्चिदानंद शेवडेजी यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. सच्चिदानंदजी, जाणता राजा या महानाट्याचा उल्लेख केल्याच्या शिवाय बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयीची चर्चा पूर्ण होणार नाही. या जाणता राजानं मुळातच रंगभूमीला भव्य दिव्य काही ना काहीतरी आपण करू शकतो असा आशावाद फक्त दिला की या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपतींच्या विषयीचा उमेदीचा भागही जनतेपर्यंत अत्यंत नाट्यमय रीतीने पोहोचवला? अर्थात प्रसाद, जे दुसरं म्हणाल असं कारण तेच आहे, कारण दृक्श्राव्य माध्यम हे अधिक प्रभावी असतं आणि हे ओळखून इतका मोठा एकतर नेपथ्य रंगमंच हे सगळं निर्माण करून कित्येक लोकांची टीम, जवळपास 200-300 लोकांची टीम उभी करणं, त्याद्वारे मोठं सगळा कपडेपट आणि बाकीचा सगळा म्हणजे एकूणच भव्यता, ही भव्यता इतिहासाची दाखवली जाते हे लक्षात घ्या. तुम्ही पाश्चात्य रंगभूमीच्या बरोबर आपल्या रंगभूमीची तुलना करण्यात काही अर्थ नाही, कारण आपल्याकडचं जे वैविध्य आहे ते वैविध्य आपल्याला तिथे दिसत नाही. पण या वैविध्यामधून इतिहास हा भाग निवडून आणि त्याच्यातही शिवछत्रपतींच्या सारखं अनमोल असा विषय निवडून जो बाबासाहेबांनी लोकांच्या पर्यंत तो त्यांच्या समोर आणला. 1200हून अधिक, आता मोहनरावांनी सांगितलं त्याप्रमाणे देशाविदेशात त्याचे जर प्रयोग झाले तर हे, आणि वेगवेगळ्या भाषेतून झाले. परत हे सगळ्यात महत्वाचं, मराठीतून तर झालाच, पण हिंदी आणि इंग्रजीमधूनही त्याचे प्रयोग होणं आणि ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवणं म्हणजे शिवचरित्र संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं एक दिव्य अशा प्रकारचं काम या जाणता राजाच्या निमित्ताने झालं असं मला म्हणावंसं वाटतं. आणि हे केवढं तरी मोठं कर्तृत्व आहे. काय आहे, बोलणारे बोलत राहतात नुसतं, करणारे काय करतात काय नाही. आता जसं सागर देशपांडेंनी सांगितलं ना की त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे मी संशोधक नाही वगैरे. ह्यातून नम्रपणा दिसतो अशा मोठ्या माणसांचा, बरं का. बिलकुल. की महाभारताचं वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात यासारखा एक ग्रंथ लिहिणारे वरदानंद भारती ज्या वेळेला प्रस्तावनेतच म्हणतात की मी विद्वान नाही, मी संशोधक नाही, मी चिकित्सक नाही, मग त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का आपण? तो ग्रंथ वाचल्याशिवाय, समूळ ग्रंथ वाचल्या विणं, जे समर्थांनी सांगितलेली मूर्खाची लक्षणं, ती मूर्खाची लक्षणं लक्षात घ्यावी लागतात इथे. त्यामुळे मोठी माणसं ही नम्र असतातच, एवढाच प्रत्यय आपल्याला यातून येतो. आणि भव्य चरित्र असं लोकांच्या पर्यंत उभं करणं, यात बाबासाहेब यशस्वी झाले असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि शेवडेजी, दुर्दैवानं समाजाच्या एकूणच परिपक्वतेच्या वर या निमित्तानं प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जेव्हा बाबासाहेब स्वतःला विद्वान म्हणायचं नाही असं ठरवतात त्यावेळेला दुर्दैवानं काही जण ते विद्वान नाहीत असाच प्रचार सुरू करतात. अर्थात
तो भाग कधी ना कधीतरी परत चर्चेला येईल. मला मोहनरावांना विचारायचं आहे. मोहनराव, बाबासाहेबांनी आतापर्यंत अनेकदा खस्ता खात त्यांचं कार्य निष्ठेनं पुढे नेलं, याची आठवण सुद्धा पिढीला द्यायला हवी. कारण बऱ्याचदा आपल्या इप्सित साध्य करण्याच्या साठी लागलेली ठेच सुद्धा महत्वाची असते. अगदी महत्वाचं पैलू तुम्ही बाबासाहेबांच्या समोर आणलेला आहे की बाबासाहेबांनी जो प्रचंड हिमालय कर्तृत्वाचा निर्माण केला तो सहज साध्य नाहीये. आजच मी माझ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन बाबासाहेबांच्या बद्दल बोलत होतो आणि त्यांना हे सांगत होतो की आज बाबासाहेबांचे फोटो सगळीकडे येत आहेत, चित्र येत आहेत, लोक नतमस्तक होत आहेत, पण हे त्याला जे यश मिळालंय ते सहज साध्य नाहीये. ज्याप्रमाणे गोनी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे की एकदा प्रचंड पाऊस कोसळत असताना महाबळेश्वरच्या एस टी स्टँडवर गाडी थांबली होती आणि गोनी दांडेकरांनी खिडकीतून बघितलं तर एक तरुण त्या प्रचंड पावसामध्ये भिजत भिजत कोकणाकडे चालला होता आणि गोनीदांच्या लक्षात आलं की हा तर आपला बाबा पुरंदरे. आणि त्यांनी विचारलं की बाबा इतक्या पावसात कुठे चालला? त्या बाबांनी सांगितलं की कोकणामध्ये एका घरामध्ये एक ऐतिहासिक कागद सापडलेला आहे, त्याचं वाचन करण्यासाठी मी चाललेलो आहे. एसटीचं तिकीट काढायला पैसे खिशात नाही आणि म्हणून मी सायकलवर तिकडे चाललेलो आहे. लक्षात घ्या, इतिहास संशोधन करत असताना अशा प्रकारे व्रतस्थ ही व्यक्ती असावी लागते. त्यावेळेला बाबासाहेबांनी आपलं ग्रंथलेखन केलं, मात्र ते निर्माण करण्यासाठी, ते छापण्यासाठी पुस्तकाला पैसे नव्हते. त्यावेळेला बाबासाहेबांनी याच पुणे शहरातनं हडपसरला भाजी विकत घ्यायची, रात्रीच्या रेल्वेमध्ये बसायचं, पहाटे मुंबईला जायचं आणि भायखळा मार्केटमध्ये कोथिंबिरीच्या जुड्या विकायच्या आणि त्यातून ते 4 पैसे मिळतील, त्यातून आपलं शिवचरित्र प्रसिद्ध करायचं. एक कथा बाबासाहेबांनी स्वतः सांगितली की ऐकत असताना आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की अशा प्रकारे पुस्तक विक्रीतून जर पैसे मिळतील का. आणि म्हणून बाबासाहेब एका शाळेमध्ये गेले होते आणि तिच्या मुख्याध्यापकाला विनंती करत होते की पुस्तकं विकत घ्या. मात्र बाबासाहेबांचे कपडे मळलेले होते, केस वाढले होते, दाढी वाढली होती आणि त्या ठिकाणच्या काही लहान मुलांनी बघितलं आणि त्यांना असं वाटलं की हा कुठेतरी वेडा मनुष्य आपल्या आड्याकडे आलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना खडे फेकून मारले. पण मात्र त्या खड्यांचा सुद्धा सकारात्मक दृष्टीने उल्लेख केला. ते असं म्हणतात, वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडा माणूस इतिहास घडवतो. आणि म्हणून मित्रांनो, की पूर्वीच्या काळी अनेक पराक्रमी क्रांतिकारकांनी वीरांनी इतिहास घडवला, मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास कसा लिहावा याचा सुद्धा एक इतिहासाचा आदर्श हा महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. अगदी अगदी. डॉक्टर सागर देशपांडे, वेळ मर्यादा आहे. शेवटचा प्रश्न या चर्चेतला आपल्यासाठी आहे. 100 पूर्ण करण्याच्याच बरोबर बाबासाहेबांच्याकडून आपल्याला आता काय अपेक्षा आहेत? खरं म्हणजे वाटेल आपल्याला हा प्रचंड आशावाद म्हणून जेव्हा बेलभंडाराचं 2011 साली प्रकाशन झालं त्यावेळी बाबासाहेब म्हणाले स्वतः की मी 100 वर्ष तर जगणार आहेच, पण माझ्या हातून शिवचरित्र विषयक अजून काही घडावं, मोठं काम घडावं, यासाठी परमेश्वरानं मला 125 वर्षाचं आयुष्य द्यावं, म्हणजे मी शिवचरित्र ब्रह्मांडापल्याट नेण्यासाठी प्रयत्न करेन. बाबासाहेबांनी राजा शिवछत्रपती हे जे शिवचरित्र अधिकृत लिहिलं की ज्याच्यासाठी 94 मराठी 14 इंग्रजी ग्रंथ त्यांनी वाचले, अभ्यासले, 1489 ठिकाणी त्याचे संदर्भ दिलेत, तो एक पुस्तकाचा फॉर्म झाला, साहित्यामधला कादंबरीचा फॉर्म झाला, जाणता राजा नाटक झालं, सुनीताबाई देशपांडेंनी केलेला जिजामातांच्यावरचा एकपात्री प्रयोग बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. आणि आता नव्या फॉर्म मध्ये, आधुनिक फॉर्म मध्ये तंत्रज्ञानाच्या लेसर शो बाबासाहेबांना करता येईल का शिवचरित्रावर. पुण्यामध्ये आंबेगावला जी शिवसृष्टी उभारते तिथे म्युझियम उत्तम करता येईल का आधुनिक पद्धतीचं. तिथे आपल्याला गडकिल्ल्यांची वैशिष्ट्य आणि शिवचरित्रातले आजचे प्रेरणादिक, वर्तमान काळात प्रेरणा मिळणारे, भविष्य काळाच्या दृष्टीनं कोणते प्रकल्प हाती घेता येतील याच्या संदर्भातलं बाबासाहेबांचं चिंतन आणि त्याबगरच्या योजना चालू आहेत. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांची तब्येत जर उत्तम राहिली, ती राहीलच, आणि ते जर असेल तर बाबासाहेब अनेकांना प्रेरणा देऊन हे प्रकल्प नक्की पूर्ण करून घेतील, किंवा ती आपली सगळ्यांची जबाबदारी असेल. आणि मला असं वाटतं की शतक पाहिलेला माणूस म्हणून आपण जेव्हा बाबासाहेबांच्याकडे बघू तेव्हा त्यांचं कर्तृत्व, त्यातून घडलेल्या पिढ्या, त्यांना मिळालेली प्रेरणा, आणि इतकंच नाही तर बाबासाहेबांच्या घरी वेगवेगळ्या जाती धर्माची, अगदी मुसलमान सुद्धा मुलं, 71 मुलं राहून त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, असं बाबासाहेबांचं सामाजिक योगदान पण विसरता येणार नाही. बिलकुल. आणि मला असं वाटतं की जाणता राजाचा मगाशी जो उल्लेख झाला, एकच प्रसादजी सांगतो की मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबर बाबासाहेबांना उर्दू साहित्य अकादमीची मंडळी भेटून गेली आणि जाणता राजा उर्दूत करण्याची परवानगी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना विनामूल्य देऊन टाकली.
म्हणजे अगदी. जाणता राजा त्या सीमा, सगळ्या प्रकारच्या भाषेच्या सीमाही ओलांडून गेलेल्या आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, इतिहास वर्तमानात आणि भविष्यासाठी पेलणारं, प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना लाभलं, हा आपल्या अभिमानाचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे. अगदी अगदी अगदी. आणि याच निमित्तानं बाबासाहेबांच्या उर्वरित आयुष्यात त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही आपली प्रार्थना आहे. पु ल देशपांडे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडातून जय येतं तो मराठी माणूस. मी त्याच्या पुढे असं म्हणेन की जय म्हणण्याची उर्मी ज्यानं जन्माला घातली ते बाबासाहेब पुरंदरे. या बाबासाहेब पुरंदरेंना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे अभिष्टचिंतन करूया. आजच्या चर्चेत इथंच थांबूया. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.